विद्यार्थी मित्र हो, नमस्कार। आज जी कविता आपण शिकणार आहोत त्या कवितेचं नाव आहे आकाशी झेप घेरे। इयत्ता 10वीच्या अभ्यासक्रमामध्ये सुप्रसिद्ध गीतकार जगदीश खेबुडकर यांची ही कविता आपल्याला नेमलेली आहे। आकाशी झेप घेरे या कवितेचं सुरुवातीला आपण वाचन घेऊयात। आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा। तुझ भवती वैभव माया, फळ रसाळ मिळते खाया। सुखलोलुप झाली काया, हा कुठवर वेड्या घेशी आसरा। तुझ पंख दिले देवाने, कर विहार सामर्थ्याने। दरी डोंगर हिरवी राणे, जा ओलांडुनी या सरिता। कष्टाविण फळ ना मिळते, तुझ कळते परिणा वळते। हृदयात व्यथा ही जळते, का जीव बिचारा होई बावरा। घामातून मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले। घर प्रसन्नतेने नटले, हा योग जीवनी आला साजिरा। आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा। कवी जगदीश खेबुडकरांची ही कविता। जगदीश खेबुडकर हे महाराष्ट्रामधले सुप्रसिद्ध गीतकार आहेत। अनेक चित्रपटांना त्यांनी पटकथा लिहिल्या आहेत, कथा लिहिल्या आहेत। चित्रपटांकरता त्यांनी गीतं लिहिलेली आहेत आणि ज्या काव्यामध्ये गेयता असते त्याला गीत म्हटलं जाते। अनेक चित्रपटामध्ये सचित्र अशा प्रकारचं लेखन ज्यांनी आपल्या लेखणीद्वारा केलं ते प्रसिद्ध महाराष्ट्रातील कवी जगदीश खेबुडकर। त्यांची कविता आकाशी झेप घेरे पाखरा। आकाश हे स्वातंत्र्याचं, मोकळीकतेचं आणि स्वैर मुक्त संचार करण्याचं प्रतीक मानलं जाते। त्या आकाशामध्ये हे पाखरा, तू मुक्तपणे स्वैरपणे संचार कर। आकाशामध्ये उंच भरारी मार, झेप घे आणि तुझ्यामध्ये जेवढी शक्ती सामावलेली आहे, सामर्थ्य सामावलेलं आहे, त्या सामर्थ्याची प्रचिती तुला जीवनामध्ये घ्यायची आहे। एका पक्षाच्या उदाहरणामधून, प्रतीकामधून कवी मानवी मनाला, मानवी प्राणाला उपदेश करतात, बोध करतात। सुंदर अशा प्रकारची ही गीतरचना आहे जगदीश खेबुडकरांची। स्वातंत्र्यामध्ये जे सुख आहे, पारतंत्र्यामध्ये जे दुःख आहे, ते एका पक्षाच्या प्रतीकामधून आपल्या डोळ्यासमोर सचित्रपणे कवी उभं करतात। पिंजरा सोन्याचा असो, लोखंडाचा असो, चांदीचा असो, कोणत्याही धातूचा असो। पिंजरा म्हणजे बंधन, पिंजरा म्हणजे पारतंत्र्य, पिंजरा म्हणजे बंदिस्तपणा। आपलं स्वैर स्वच्छंदी मुक्त जीवन सोडून माणूस जेव्हा नाना समस्यांच्या, नाना तऱ्हेच्या वैभवांच्या, नाना तऱ्हेच्या चुकीच्या कल्पनांच्या, नाना तऱ्हेच्या रूढी प्रथा परंपरेच्या बंधनामध्ये अडकतो ना, तेव्हा तो स्वातंत्र्य गमावून बसतो। आपलं स्वत्व हिरावून बसतो, आपलं सत्व गमावून बसतो आणि वाटते त्याला मी सुखात आहो, वाटते त्याला मी स्वातंत्र्यात आहो, वाटते त्याला मी आनंदात आहो। परंतु मनातल्या मनात दुःखाने तो कसा जळत जातो, आपलं मूल अस्तित्व कसा तो विसरून जातो, गमावून बसतो, याचं सुंदर वर्णन
कवीनं या ठिकाणी केलेला आहे आणि बोध केलेला आहे की आपण या पारतंत्र्याला झुगारून स्वातंत्र्याचा स्वीकार केला पाहिजे, मुक्तपणे आपण जगामध्ये वावरलो पाहिजे, आपल्यामध्ये ज्या काही शक्ती आहेत, सुप्त अशा प्रकारची गुणवैशिष्ट्ये आहेत, त्याचा विकास घडवून आणला पाहिजे, हे यथार्थपणे या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न कवींनी केलेला आहे. सोन्याचा पिंजरा तू सोड आणि आकाशामध्ये उंच अशा प्रकारची भरारी मार. पक्षी हा पिंजऱ्यामध्ये जसा बंदिस्त असतो, पिंजऱ्यामध्ये बंदिस्त करून ठेवलेला पक्षी, तो पिंजरा जरी सोन्याचा असला, अत्यंत वैभवामध्ये, अत्यंत सत्ता संपत्ती भौतिक सर्व सुखामध्ये मनुष्य जरी लोळत असला, सोन्याचा जरी तो पिंजरा असला तरीसुद्धा त्या वैभवाची जी बंधनं आहेत, जी त्याची परिसीमा आहे, ही माणसाला आज कळत नाही. पण त्याचे परिणाम जेव्हा जीवनामध्ये दुःखावह अशा प्रकारचे दिसू लागतात ना, त्यावेळेला उपाय कोणताही चालत नाही, प्रयत्न कोणताही चालत नाही. म्हणून वेळीच सावध करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पक्षाच्या निमित्तानं मनुष्याच्या मनाला कवी करतायत. गीतेचा समग्र उपदेश अर्जुनाच्या निमित्तानं अखिल मानवजातीला गोपाल भगवान कृष्णाने करावा. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमी हे विद्यते. या जगामध्ये ज्ञाना एवढी पवित्र वस्तू ही दुसरी कोणतीही नाही हे सांगावं. तद्वत जगदीश खेबुडकरांनी सुद्धा एका पक्षाच्या निमित्ताने अखिल मानवी मनाला हा उपदेश केलेला आहे की तुम्ही वैभवामध्ये, तुम्ही आपल्या सत्तेमध्ये, संपत्तीमध्ये मदोन्मत्त होऊन आपलं जे मूल अस्तित्व आहे, आपली मूल अशा प्रकारची जी सत्वधारणा आहे, त्याला आपण सोडून देतो आणि कुठेतरी भ्रमिष्ट अवस्थेमध्ये संपूर्ण जीवन आपण करीत असतो. याला कुठेतरी आळा बसावा आणि आपली खरीखुरी प्रगती, खरंखुरं उन्नयन, खराखुरा विकास आमच्या जीवनामध्ये आम्हाला साध्य करता यावा, अशा प्रकारची नितांत सुंदर बोधात्मक कल्पना या ठिकाणी कवींनी मांडलेली. म्हणून आकाशी झेप घे रे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा. तुझं वैभव हे सोन्याप्रमाणे मौल्यवान अशा प्रकारचं आणि कितीही भौतिक संपदेनं नटलेलं असलं तरी तो सोन्याचा जरी पिंजरा असला तरी तुला तो सोडावा लागेल आणि आकाशामध्ये मुक्त संचार करणं हे तुझं नैसर्गिक जीवन आहे, ते तुला प्राप्त करून घ्यावं लागेल. आकाशामध्ये उंच भरारी मारणं हे पक्षाचं नैसर्गिक कर्तव्य आहे, नैसर्गिक स्वभावधर्म आहे. पण तो सोडून पिंजऱ्यामध्ये कुठेतरी तो पक्षी अडकवून ठेवावा म्हणजे तो पारतंत्र्यामध्ये असतो, दुःखी असतो, आपल्या नैसर्गिक जीवनापासून परावृत्त झालेला असतो. तसं मनुष्याचं मनसुद्धा भौतिक सगळ्या वैभवामध्ये, ऐहिक सगळ्या गोष्टींमध्ये अडकून पडते आणि खरा विकास आपला करण्यापासून ते दूर दूर जाते. तुझं भवती वैभव माया, तुझ्या भोवती अगणित स्वरूपाचं वैभव आहे, भौतिक स्वरूपाची साधन संपदा आहे, भौतिक स्वरूपाचं समग्र अशा प्रकारचं ची साधनं तुझ्या पायावरती लोटांगण घेत आहेत. परंतु माया म्हणजे संपत्ती तुझ्या समोर आहे, नाना तऱ्हेचं भौतिक वैभव तुझ्याकडे आहे, फळं रसाळ मिळते खाया, खाण्यापिण्याची तर काही कमतरता नाही. रसाळ अशा प्रकारची फळं म्हणजे उत्तमोत्तम पदार्थ पंचपक्वान्न तुला खायला मिळतात. पक्षी जर आपल्या श्रीमंताच्या घरी एखाद्या कोंडून ठेवला तर त्याला नाना तऱ्हेचं खायला मिळेल, प्रश्नच नाही. तुझ्याही जीवनामध्ये तुला फळं रसाळ मिळते खाया, उत्तमोत्तम अशा प्रकारचे पंचपक्वान्न तुला खायला मिळतील. सुख लोलुप झाली काया आणि हे संपूर्ण भौतिक जीवन उपभोगता तुझ्या शरीराला, तुझ्या कायेला एक सवय झालेली आहे आणि तू सुखलोलूप झालेला आहे. सुखाची सवय झालेली आहे, सुखाकरता तू लालचावलेला आहेस आणि सुखाशिवाय, त्या भौतिक सुखाशिवाय तुला करमत नाही, तुला उसंत पडत नाही. सुखलोलूप झाली काया म्हणजे शरीर. हा कुठवर वेड्या घेशी आसरा, हे कुठपर्यंत
भौतिक संपदेचा, सुखाचा, श्रीमंतीचा, साधनांचा उपभोग तू कुठपर्यंत घेशील? कुठपर्यंत तुझ्या सोबत ही साधनं राहणार आहेत? एक तर जोपर्यंत पैसा आहे, जोपर्यंत संपत्ती आहे, तोपर्यंत त्या साधनांचा उपभोग तू घेशील. जोपर्यंत तुझं शरीर तुला साथ देते, जोपर्यंत तुझ्या शरीरामध्ये रक्ती आहे, शक्ती आहे, तोपर्यंत तू त्याचा. एकदा का हे शरीर गलितगात्र झालं, एकदा का या शरीराने आपली आयुर्मर्यादा ओलांडली, की मग साधनं असूनही त्याचा उपयोग तुला होणार नाही. साधनं भौतिक जरी उपलब्ध असली तरी त्याचा उपयोग मात्र शून्य होईल. डोळ्याच्या खाचा पडलेल्या आहेत, मुखातून दात निघून गेलेले आहेत, त्वचा ही म्लान झालेली आहे, हातपाय थरथरत आहेत, नाकातून मुखातून लाळ गळते आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये भौतिक साधनं कितीही असली, भौतिक संपदा कितीही असली तरी तू उपभोग त्याचा घेऊ शकणार नाहीस. म्हणून हे वेड्या मना, हे वेड्या पाखरा, हे वेड्या जीवा, तुला हा कुठवर वेड्या याचा तू आश्रय घेशील, कुठवर याचा तू आसरा घेशील, कुठपर्यंत याच्यावर तू अवलंबून राहशील? स्वतःचा जीवाचा, स्वतःच्या अस्तित्वाचा विकास हा जीवनामध्ये केव्हा घडून आणणार? जे मिळालेलं वैभव आहे हे वारसा हक्काने मिळालेलं आहे. जी मिळालेली संपदा आहे ही संपूर्ण भौतिक स्वरूपाची आहे. पण तुझ्यामधलं जे स्वत्व आहे, तुझ्यामधलं जे काही गुणवैशिष्ट्य आहे, तुझ्यामधले जे काही सुप्तांश आहे, त्याचा विकास या जीवनामध्ये तू केव्हा करणार? कुठवर वेड्या घेशी आसरा, हे संपदा, ही साधनं हे तुला कुठपर्यंत सोबत देतील याचा तू जरा विचार करायला पाहिजे. पाखराच्या निमित्तानं मानवी मनाला, वेड्या मानवी मनाला कवी उद्बोधन करतात. तुझं पंख दिले देवाने, देवाने तुला पंख दिलेले आहेत, सामर्थ्य दिलेलं आहे, शक्ती दिलेली आहे, तुझ्या बाहूंमध्ये बळ दिलेलं आहे. त्याचा उपयोग करायला, त्याचा उपभोग घ्यायला तू केव्हा शिकशील? ईश्वरदत्त, निसर्गदत्त तुला काय आहे? हे संपूर्ण सामर्थ्य मिळालेलं आहे, शक्ती मिळालेली आहे. या शक्तीचा यथार्थ उपयोग जीवनामध्ये तू केव्हा घेणार आहेस? की पराश्रित राहशील, पराधीनच राहशील, परपुष्टच राहशील? केव्हा तू स्वतःच्या या सामर्थ्याचा आणि शक्तीचा उपयोग घेऊ शकशील? वेड्या माणसा, हे वेड्या पाखरा, तू कसा स्वतःला बंदिस्त करून घेतलंस? पाखराप्रमाणे हे वेड्या मना, मानवी मना, तू कसा त्या ठिकाणी बंदिस्त अवस्थेमध्ये जीवन जगतो आहेस? भौतिक संपदेच्या या पसाऱ्यामध्ये स्वतःला तू कसं गुंतवून घेतलं आहेस? तुला विचार करायला पाहिजे. या अखिल विश्वामध्ये भूतलावर जे प्राणीमात्र आहेत, भूतमात्र आहेत, त्या सर्वांमध्ये सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचा प्राणी कोणता? तर मनुष्य किंवा माणूस हा सांगितला जातो. त्या माणसाच्या ठिकाणी बुद्धी नावाचं इंद्रिय आहे, विचारशक्ती नावाची महान देणगी त्याला मिळालेली आहे. त्याचा उपयोग हा केव्हा तू करशील वेड्या? आज संशोधक मंडळी असं म्हणतात, शास्त्रज्ञ मंडळी असं म्हणतात, केसाच्या अग्रावर मावेल आणि केसाच्या अग्रावर मावेल त्याच्या 1/1000 एवढा सुद्धा उपयोग मनुष्य आपल्या बुद्धीचा करत नाही, केलेला नाही. तो करायला पाहिजे. हे सामर्थ्य तू केव्हा ओळखशील? तुझं पंख दिले देवाने, मनुष्यासारखा देह तुला दिला की ज्या देहाच्या, त्या शरीराच्या साधनानं या ठिकाणी तू वाटेल ते प्राप्त करू शकतो, वाटेल ते अत्युच्च ध्येय तू या ठिकाणी निर्माण करू शकतो. आणि ते ध्येय पूर्ण करण्याकरता पाहिजे असणारं सामर्थ्य, पाहिजे असणारी संपूर्ण संपदा, पाहिजे असणारे संपूर्ण गुणवैशिष्ट्य हे सुद्धा तुला मिळालेली आहेत. पण त्याचा उपयोग करायला तू शिकत नाही. स्वतःला फक्त या भौतिक गोष्टींमध्ये बांधून घेतलं आहे. म्हणून म्हटलं आहे की या ठिकाणी तुला पाखरा पंख दिले आहेत देवाने.
तुला बळ दिलाय, तुला सामर्थ्य दिलाय, तुला शक्ती दिली आहे, पण त्याचा तू उपयोग घेत नाही. बंदिस्त करून टाकलं आणि सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये स्वतःला कोंडून घेतलं आहे. माणसाचंही तेच आहे, मानवी मनाचंही तेच आहे. जेव्हा आपल्यामध्ये हे जे सामर्थ्य आहे, आपल्यामध्ये ही जी शक्ती आहे, आपल्यामध्ये जे स्वत्व आहे, आपल्यामध्ये जे सुप्तांश आहे, स्वभाव प्रभाव अशा प्रकारचे जे गुणधर्म आहे, त्याचं नीट आणि योग्य मार्गाने जेव्हा आम्ही विकसन करू ना, जेव्हा त्याचा विकास घडवून आणण्याचा प्रयत्न करू ना, तेव्हा नक्कीच या पंखामधली जी ताकद आहे, या पंखांमधली जी शक्ती आहे, या मानवी शरीरामध्ये काय सामावलेलं आहे याची प्रतीती तुला आल्याशिवाय राहणार नाही. नागपूरचे एक कवी आहेत, त्यांनी सुंदर अशा प्रकारे लिहिलेलं आहे. काय म्हणतात ते? स्वयेच तेजो निधी जो तरणे, जो स्वतःच सूर्याप्रमाणे तेजपुंज अशा स्वरूपाचा आहे. स्वयेच तेजो निधी जो तरणे म्हणजे सूर्य, सूर्याप्रमाणे स्वतः जो तेजपुंज आहे, तद्गृही दीप जळो न जळो रे. त्याच्या घरी दिवा जळला काय न जळला काय याची काही गरज नाही, कारण तेजपुंज हे त्याचं मूल स्वरूप आहे. सागर पोहत बाहुबळाने, त्याच्या बाहूंमध्ये सागर पोहून जाण्याची ताकद आहे. वीर सावरकरांची गोष्ट आपण आठवा. जेव्हा पकडल्या गेलं आणि समुद्र उल्लंघून जाण्याची, पोहून जाण्याची ताकद त्यांनी त्यावेळेसला ठेवली, हिंमत त्यांनी त्यावेळेसला ठेवली, उडी घेतली त्या जहाजामधून. बाहूंमध्ये माणसाच्या खूप ताकद आहे, पण ओळखण्याची प्रवृत्ती पाहिजे, ओळखणारं ज्ञान पाहिजे. सागर पोहत बाहुबळाने कवी म्हणतात, नाव तयास मिळो न मिळो रे. त्या नावेची तो वाट पाहत नाही, मी कसा जाईन, काय करेन, कुठे पोचेन, केव्हा पोचेन. पराधीनता त्याच्या जीवनामधली निघून जाते. ओळख झाली ज्यास स्वतःची, ज्याला स्वतःच्या अस्तित्वाची ओळख झाली, स्वतःच्या सामर्थ्याची ओळख झाली. मी कोण, माझ्यामध्ये काय गुणवैशिष्ट्य आहेत, मी काय करू शकतो याचं ज्ञान ज्याला झालं, ज्याने ओळखलं ना, ओळख झाली ज्यास स्वतःची, वेद तयास कळो न कळो रे. त्याला वेद ग्रंथ कळले काय न कळले काय, ज्ञान आत्मसात झालं काय बाकीचं किंवा न झालं काय याची काही गरज नाही. वेद तयास कळो न कळो रे. इतकं स्वसामर्थ्य, स्वतः प्रामाण्य माणसाच्या ठिकाणी निर्माण होऊ शकते, तुझं पंख दिले देवाने. ही ताकद मानवी शरीरामध्ये आहे. ओळखण्याची प्रवृत्ती पाहिजे, ओळखण्याचं ज्ञान पाहिजे, ओळखणारी जिज्ञासा पाहिजे, त्याशिवाय सर्व लटक्या गोष्टी आहेत. करविहार सामर्थ्याने जर हे ज्ञान झालं ना, मी किती सामर्थ्यवान आहे हे माणसाला जर कळलं ना, तर मग करविहार सामर्थ्याने तो सामर्थ्यानं विहार करेल, संचार करेल, मुक्त आकाशामध्ये उंच भरारी घेईल. आपल्या बुद्धीचे अफलातून प्रयोग या ठिकाणी सिद्ध करून दाखवेल आणि मानवी जीवनाला विकसित करण्याचा प्रयत्न करेल, स्वतःचं जीवन उन्नत करण्याचा प्रयत्न करेल. करविहार सामर्थ्याने, त्या सामर्थ्यानिशी तू विहार करेल आणि मुक्तपणे या अवकाशामध्ये, आकाशामध्ये उंच उंच भरारी घेईल. दीपस्तंभाप्रमाणे संपूर्ण मानवजातीला जे कार्य उद्बोधक ठरेल, पथप्रदर्शक ठरेल. करविहार सामर्थ्याने हे पाखरा, तुला पारतंत्र्यामध्ये जीवन हे तुझं नैसर्गिक जीवन नाही. तू आपल्यामधलं सामर्थ्य ओळखलं पाहिजे आणि त्या सामर्थ्यानिशी आकाशामध्ये जेव्हा तू प्रवेश घेशील आणि मुक्तपणे त्या ठिकाणी संचार करशील, तुला दरी डोंगर हिरवी राने जा ओलांडुनी या सरिता सागरा. दरी डोंगर हिरवी राने, हिरवी राने तर तुला फार प्रिय आहेत पाखरांना. तू बंदिस्त करून घेतला आहे, आपल्या नैसर्गिक जीवनापासून दूर दूर गेलेला आहेस. ही दरी डोंगर हिरवी राने हे उल्लंघन करून या 7 समुद्राच्या ही पार तुला जावं लागेल आणि आपल्या यशाची पताका, आपल्या ज्ञानाचा
प्रज्वलित दिवा हा त्या ठिकाणी तुला नेऊन पोचवावा लागेल प्रकाश. जे कार्य या ठिकाणी फार मोठमोठ्या लोकांनी केलं, स्वामी विवेकानंदांनी केलं, ज्ञानेश्वरांनी केलं, तुकारामांनी केलं, जगद्गुरू हे त्यांना संबोधलं गेलं. विवेकानंदांनी आपल्या संपूर्ण धर्माची आणि आपल्या तत्त्वज्ञानाची पताका ही जगाला दाखवली. ते कार्य हे मानवा, हे वेड्या मना, तुझ्याकडून होऊ शकते, पण तू बसला पिंजऱ्यामध्ये दडून भौतिक सुखामध्ये. बस माझं घर, माझं वावर, माझी संपत्ती, माझी मुलं, माझी बायको, बस या व्यतिरिक्त तुझं काय जात नाही, तुझी झेप जात नाही. ती झेप जायला पाहिजे. जा ओलांडून या सरिता सागरा, केव्हा या सामर्थ्याला तू ओळखशील पाखरा, म्हणजेच मानवी वेड्या म्हणा. अरे बाबा, कष्टाविना फळ ना मिळते. कष्ट केल्याशिवाय कोणाला तरी या जीवनामध्ये काहीतरी प्राप्त झालं आहे का? प्राप्त होतही असेल, प्राप्त झालंही असेल. जे मिळालं नाही, जे प्राप्त झालं नाही, ते हिसकावून घेण्याची प्रवृत्ती मानवाची आहेच. दुसऱ्याच्या छातड्यावर पाय ठेवून माझी उंची किती आहे हे दाखवण्याचं जी प्रवृत्ती आहे ती मानवामध्ये आहेच. पण ती मनुष्य धर्माला, मानवी धर्माला अनुसरून नाही. कष्टाविना फळ ना मिळते. बाबा, कष्ट केल्याशिवाय कोणाला काही काय कष्ट. उद्योगाचे घरी वृद्धी सिद्धी वास करी. उद्योग जिथे आहे, घाम गाळण्याची प्रवृत्ती जिथे आहे, तिथे निरामय आयुष्य, निरामय आरोग्य मिळतं. त्या ठिकाणी समृद्धी येते, त्या ठिकाणी संपन्नता येते, त्या ठिकाणी आनंद येतो, त्या ठिकाणी संपूर्ण तऱ्हेचं जे सुख माणसाला अपेक्षित आहे ना, तेथे त्याला प्राप्त होते. आणि केवळ ऐतखाऊपणा जर तुझ्या ठिकाणी असेल पाखरा, म्हणजेच वेड्या मानवी मना, कष्टाविना कोणाला काही मिळत नाही हे तुला समजते सुद्धा. तुझं कळते परिणा वळते. तुला समजत नाही असं नाही. तुला कळत नाही अशी गोष्ट आहे का? नाही, सगळं कळतं. आपल्यालाही सगळं कळत असतं. आपल्यालाही कळतं की पहाटे उठून चांगला अभ्यास केला तर चांगलं मार्क्स आपल्याला मिळतील, अभ्यास चांगला होईल, स्मरण चांगलं राहील. पण आपण करत नाही. अलार्म लावला असला, गजर लावला असला, तो बंद करून टाकतो आणि आपण झोपून राहतो. ही आपली कळते. पहाटे उठून अभ्यास केल्याने आपल्याला काय प्राप्त होऊ शकते, अभ्यास चांगला होऊ शकतो हे कळते, परंतु वळत नाही. कष्ट केल्याशिवाय माणसाला फळ मिळू शकत नाही हे कळत नाही असं नाही. पाखरा, तुला कळते, परंतु स्वतःला तू बंदिस्त करून घेतलेला आहेस. वैभवामध्ये, संपदेमध्ये दडलेला आहे. तुझं कळते, परिणाम वळते. कळते परंतु वळत नाही ही म्हण प्रचलित आहे मराठीमध्ये. समजते पण उमजत नाही ही म्हण मराठीमध्ये प्रचलित आहे. तुझं कळते, परिणाम वळते म्हणजे तुला सगळं काही कळते, परंतु ते आचरण तसं आपण करू शकत नाही. त्याप्रमाणे आपण वागू शकत नाही. ही खरी आमची काय आहे, समस्या आहे. आठवा, महाभारतासारखं युद्ध झालं. दुर्योधनानं वाटेल तेवढा अधर्म केला. बाबा, तू अधर्म करतोयस, तुला कळत नाही का? हे चुकीचं आहे. मी माझ्या भावांना, पांडवांना त्रस्त करतोय, त्रास देतोय, विनाकारण त्यांच्यावर काहीतरी आरोप प्रत्यारोप करतो आहो, तुला कळत नाही का? कळते. तो म्हणतोय, जानामि धर्म. धर्म काय मला समजते. जानामि धर्म न च मे प्रवृत्ती, परंतु त्या ठिकाणी माझी प्रवृत्ती नाही. जानामि अधर्म. अधर्म काय हेही मला कळते, परंतु न च मे निवृत्ती, पण तो अधर्म मी सोडू शकत नाही. मी असंच वागेन, पांडवांना त्रासच देईन, सुईच्या अग्रावर मावेल एवढी सुद्धा जमीन त्यांना देणार नाही. संपूर्ण कुळाचा बट्ट्याबोळ सर्वनाश करण्याकरता त्याची ही प्रवृत्ती कारणीभूत ठरली असो. कळते, परिणाम वळते, यावर मी सांगितलं. तुला कळते, माणसाला सगळं कळते, परंतु तसं आचरण तू करत नाही. कळणं आणि वळणं यात फरक आहे. आपण बऱ्याच गोष्टी मानतो. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे वगैरे वगैरे, परंतु जर हे सत्य असतं तर रोजच्या मारामाऱ्या, रोजचे मर्डर, रोजचे
हे जे कैदखाने जे भरून पडलेले आहेत, नाना तऱ्हेचे अपराध, नाना तऱ्हेचे गुन्हे जे आज जगामध्ये होतात ते झाले नसते, फार कमी झाले असते. कळून जर वळलं असतं तर. कळते परंतु तसं आचरण आम्ही करू शकत नाही. हृदयात व्यथा ही जळते. मग काय होते? हे जे दुःख आहे, कळते परंतु वळत नाही, आचरण आमच्याकडून घडू शकत नाही, हे हृदयात व्यथा ही जळते. ही जी व्यथा आहे, व्यथा म्हणजे दुःख आहे, हे दुःख आणि त्या हृदयामध्ये साठवल्या जाते आणि साठवता 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 हृदयात व्यथा ही जळत राहते. हे दुःख सतत सलत राहते, सतत टोचण्यात येत राहते, सतत बोचत राहते. त्यामुळं का जीव बिचारा होई बावरा, त्याचा जो जीव आहे, त्याचं जे मन आहे, अंतर्मन आहे, ते अस्वस्थ होते, बेचैन होते. तुम्ही पहा, अस्वस्थ होते, बेचैन होते आणि त्यामुळं त्याला सुखाचा आभास होतो. माझ्याकडे धन आहे, माझ्याकडे संपत्ती आहे, माझ्याकडे संपदा आहे, माझ्याकडे श्रीमंती आहे वगैरे वगैरे, परंतु ती त्याला सुख मिळू देत नाही. साध्या सतरंजीवर झोपण्यापेक्षा हातभर गादी माणसाला मिळाली तर सुख मिळेल असं वाटतं. हे सगळं त्याच्याकडे प्राप्त आहे, परंतु झोप लागत नाही. आरोग्य बिघडलेलं आहे, नाना तऱ्हेच्या समस्या आणि विवंचना त्याच्या ठिकाणी आहे. मनुष्य बेचैन झालेला आहे, अस्वस्थ झालेला आहे, बावरा झालेला आहे. का जीव बिचारा होई. का? कारण कष्टाविन सगळं काही मिळवणे आणि वैभवामध्ये केवळ लोळणे, स्वतःच्या अस्तित्वाचा, स्वतःच्या सामर्थ्याचा कुठेही विचार न करणे, या प्रवृत्तीमुळे हा जीव बेचैन झालेला आहे, दुःखी झालेला आहे, बावरा झालेला आहे, अस्वस्थ झालेला आहे. आणि ही परिस्थिती पाखरा, तो एक मूक प्राणी आहे. पाखरा एक तो पक्षी जो पिंजऱ्यामध्ये दडलेला आहे ना, कोंडून ठेवला आहे आम्ही, तो तर एक मूक प्राणी आहे. पण या खऱ्या वेदना, हे खरं दुःख कोणाचं आहे? तर या शरीररूपी पिंजऱ्यामध्ये कोंडलेल्या, वैभवामध्ये लोळत असलेल्या या शरीररूपी पिंजऱ्यामध्ये कोंडलेल्या या मानवी मनाचं आहे. हे दुःख आहे. का जीव बिचारा होई बावरा. बावरा होतो, अस्वस्थ होतो आणि या अस्वस्थतेतून जे अनारोग्य माणसाच्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे, प्राप्त झालेलं आहे, ते आपण सर्वच जण दररोज उघड्या डोळ्यांनी अनुभवतो आहे, पाहतो आहे. बाबा, हे पाखरा, घामातून मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले, घर प्रसन्नतेने नटेले, हा योग जीवनी आला साजिरा. जो कष्ट करतो, जो मेहनत करतो, घाम गाळतो, त्या घामातून मोती फुलतात. घामातून मोती फुलतात. कष्टाचं जे फळ आहे ते आनंद देतं जीवाला. स्वाती नक्षत्रामध्ये ज्या जलधारा कोसळतात, त्या उन्मिलित अशा प्रकारच्या शिंपामध्ये जेव्हा त्याचे जलबिंदू जातात, तेव्हा त्याचे मोती बनतात. मोती कशाचे बनतात? जे मोती अत्यंत मौल्यवान अशा रीतीचा आपण मानतो, त्या स्वाती नक्षत्रात मधील जलधारा आणि ते बिंदू जेव्हा त्या उन्मिलित शिंपामध्ये सागराच्या जाऊन पडतात, तेव्हा त्याचे मोती बनतात. घामातून मोती फुलले. घामातून मोती फुलले म्हणजे अत्यंत मौल्यवान अशा रीतीचा आनंद, सुख, समृद्धी, प्रसन्नता हे तुझ्या जीवनामध्ये प्राप्त होऊ शकते. श्रमदेव घरी अवतरले. एवढंच नाही, श्रमाची जी देवता आहे, ज्या श्रमाची तू उपासना केलेली आहे, ज्या कष्टाची तू उपासना केलेली आहे ना, तो श्रमदेव तुझ्या घरी काय होईल? अवतरेल तुझ्या घरी. श्रमदेव अवतरला याची खूण काय? अधिकाधिक समृद्धी असेल, अधिकाधिक आनंद असेल, अधिकाधिक निरामय आरोग्य असेल. त्या ठिकाणी श्रमदेव अवतरले हे समजा. श्रमदेव अवतरले, कष्टातून हे सगळं प्राप्त झालेलं आहे. श्रमदेव घरी अवतरले, घर प्रसन्नतेने नटले. आणि घरामध्ये प्रत्येकाच्या अंतर्मनामध्ये आनंद न्याहाळत असतो, ओसंडून वाहत असतो.
घर प्रसन्नतेने नटले, हा योग जीवनी आला साजिरा. हा जो योग आहे हा जीवनामध्ये साजरा योग, सुंदर योग, कृतार्थतेचा योग, साफल्याचा योग जीवनामध्ये आला. कष्टून आला, कष्ट न करता नाही आला. कष्ट न करता नाही होऊ शकत. कष्ट न करता हे प्राप्त नाही होऊ शकत. हा योग जीवनी आला साजिरा. योग येणे म्हणजे जुळून येणे, प्रसंग निर्माण होणे, घटना निर्माण होणे. अशा प्रकारच्या आयुष्यामध्ये, जीवनामध्ये हा जो योग आहे, सुंदर योग, हा काय चालत येईल. साजिरा योग चालत येईल. हा बऱ्याच यशस्वी लोकांच्या जीवनामध्ये योग चालवून आला. कसा? अधिकाधिक मेहनत, अधिकाधिक तपस्या, अधिकाधिक साधना, अधिकाधिक कष्ट घेतल्यानंतर जे प्राप्त होतं ना, तेव्हा अशा प्रकारचा सुंदर योग, प्रसन्नतेचा, आनंदाचा साजरा होतो. सुनियाचा दिनू आजी अमृते पाहाला, नाम आठविता रूपी प्रगट पै झाला. संतांच्या जीवनामध्ये हा योग साधून आला. धन्य धन्य अशा प्रकारचा धन्यतेचा उद्गार त्याविषयी संत काढतात. हा योग जीवनी केव्हा येतो? जेव्हा आम्ही स्वसामर्थ्य ओळखू, ईश्वरानं दिलेल्या सामर्थ्याचा, शक्तीचा नीट उपयोग घेऊ, भौतिक साधन संपन्नतेमध्ये अडकून न राहता स्वतःला विकसित करण्याचा आणि उन्नत करण्याचा प्रयत्न करू, कष्ट करू. तेव्हा ही श्रमाची देवता आमच्या घरी अवतरेल आणि प्रसन्नता, आनंद ही आम्हाला वरमाला घालेल आणि आमचं जीवन हे यशस्वी बनेल. अशा प्रकारचा उद्बोधक विचार कवी जगदीश खेबुडकरांनी या कवितेच्या द्वारा मांडलेला आहे. पक्षाच्या रूपानं हे पाखरा, तू आकाशामध्ये उंच भरारी मारणं हे तुझं निज कर्तव्य आहे, तुझं नैसर्गिक ते जीवन आहे. म्हणून तू स्वतःला बंदिस्त करून घेणं हे पारतंत्र्यात जाण्यासारखं आहे. माणसाचंही तेच आहे. मानवी मनाला उन्नत बनवणं हे मनुष्याचं कर्तव्य आहे. परंतु भौतिक संपन्नतेमध्ये जेव्हा तो अडकून राहतो, कष्ट न करता जेव्हा जीवन घालवण्याचा प्रयत्न करतो, इतरांच्या जीवावर जगण्याचा जेव्हा प्रयत्न करतो, तेव्हा तो दुःख, आपल्या हृदयामध्ये व्यथा ही सतत त्याच्या जळत राहते. त्यातून कोणताही आनंद प्राप्त होऊ शकत नाही. खरा आनंद सामर्थ्याच्या बळावर आणि स्वातंत्र्याने त्याला मिळू शकतो. हा उद्बोधक अशा प्रकारचा विचार कवी जगदीश खेबुडकर या पाठामधून मांडतायत. या कवितेमध्ये जो मानवी जीवाला उद्बोधक अशा प्रकारचा विचार कवींनी दिलेला आहे, एका पक्षाच्या, पाखराच्या प्रतीकामधून जो विचार या ठिकाणी दिलेला आहे, तो आपण ध्यानात घेऊन त्याचं संपूर्ण कवितेचं आलोडन करून अर्थ आपल्या हृदयामध्ये साठवून आपण तशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये जगण्याचा नितांत सुंदर प्रयत्न करावा. आणि आपल्यामध्ये जे सामर्थ्य आहे, तरुण वाटेल ते करू शकतो, वाटेल त्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये आपण प्राप्त करून घेऊ शकतो. जर आपल्यामध्ये ती तयारी असेल, ती जिज्ञासा असेल, ते सामर्थ्य ओळखण्याची तयारी असेल, तत्परता असेल तर या कवितेच्या द्वारा अशा प्रकारचा हा सुंदर विचार कवींनी आपल्या समक्ष मांडलेला आहे. त्याचं आपण ग्रहण करावं, यातलं काव्य सौंदर्य ओळखावं, नादमाधुर्य, अर्थसौंदर्य या सगळ्या गोष्टींचा स्वीकार आपण करून यावर आधारित अशा प्रकारचे काही स्वाध्यायाकरता दिलेले प्रश्न आहे ते आपण थोडक्यात पाहू. पाखराला कवींनी कोणकोणत्या गोष्टी ओलांडायला सांगितलेल्या आहेत? सरिता, सागर, दर्या, डोंगर हे ओलांडून पक्षा नैसर्गिक अशा प्रकारची तुला काय करायची आहे? उंची गाठायची आहे, भरारी मारायची आहे. घरामध्ये काय बदल होतील? घरामध्ये घर प्रसन्नतेने नटेल, आनंदाने नटेल. घरामध्ये श्रमदेवाचं अवतरण होईल. अशा दोन गोष्टी या जीवनामध्ये घडून येतील. स्वसामर्थ्य ओळखल्यानं काय होईल? काय परिणाम होतील? काया
सुखलोलूप झालेली आहे. भौतिक संपन्नतेचा आश्रय घेऊन घेऊन मनुष्याची काया हे पाखराच्या निमित्तानं कवी सांगतायत की काया ही सुखलोलूप झालेली आहे, सुखाकरता लालचावलेली आहे. सुखाशिवाय आणि भौतिक साधनाशिवाय त्याला आता अस्वस्थता निर्माण होते, त्याला करमत नाही. कष्ट केल्यावर फळ मिळते. नक्कीच आहे. कवितेतून ह्या सगळ्या गोष्टी कृती आपल्याला सोडवायच्या आहे. जीवनामध्ये सुंदर योग घडून येतो, कळते पण वळत नाही. बिचारा जीव हा अस्वस्थ होतो, बेचैन होतो, बावरा होतो. पाखराला स्वसामर्थ्याची ओळख करून देणाऱ्या कवितेतील ओळी शोधून लिहा. स्वसामर्थ्याची ओळख करून देणारा कवींनी उद्धृत केलेल्या ओळी कोणत्या? तुझं पंख दिले देवाने, कर विहार सामर्थ्याने. या दोनच ओळी या कवितेचं मर्मस्थळ आहेत. या कवितेचा संपूर्ण आशय या दोन ओळीमध्ये आहे की पाखरा, तुझं पंख दिले देवाने, तुला सामर्थ्य देवाने दिलेलं आहे, शक्ती देवाने दिलेली आहे, त्यात तू त्याचा उपयोग कर, विहार कर मुक्तपणे. आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा. या ओळीतील मतितार्थ स्पष्ट करा. संपूर्ण कवितेला पांघरुण घालणारं अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. आकाशी झेप घेण्याकरता का सूचित करतात पाखराला? स्वतःमधील सामर्थ्य ओळखण्याकरता का प्रवृत्त करतात? पाखराच्या निमित्तानं मानवी वेड्या मनाला का उद्बोध करतात? कारण तो सुखासीनतेमध्ये दडलेला आहे, गर्क झालेला आहे, त्याला त्याशिवाय दुसरं काहीही दिसत नाही. म्हणून यातला मतितार्थ हा आपल्या शब्दामध्ये आपल्याला मांडायचा आहे. असा सुंदर स्वाध्याय या कवितेवरचा आपण सोडावा. याचा जो अर्थ आहे त्याचं रसग्रहण करावं. कवीच्या मनातला जो भाव आहे तो आपल्याही हृदयामध्ये झिरपू द्यावा. म्हणजे आपली ही भावावस्था ही बदलून जाईल, वेगळी होऊन जाईल. आपली भावस्थिती बदलून जाईल. आपली ज्ञानशक्ती, आपली विचारशक्ती ही बदलून जाईल. आणि हे जेव्हा बदलेल तेव्हा जीवन बदलू शकेल. भौतिक कोणतंही साधन मनुष्याचं जीवन पालटवू शकत नाही. धन्यवाद.